तुम्हाला खोकताना, शिंकताना किंवा जोरात हसल्यानंतर युरिन पास होतीये का? तर मग हे नॉर्मल नाहीये. याला मेडिकल भाषेमध्ये युरिनरी इनकॉन्टिनन्स म्हणतात. काय आहे हे नेमकं इनकॉन्टिनन्स? जी तुमची लघवीची पिशवी असते त्याच्या तोंडावरती आणि पिशवीमध्ये काही मसल्स असतात. जर ते मसल्स कमकुवत झाले तर त्याच्यामध्ये इनकॉन्टिनन्स होतं. याचे 2 प्रकार आहेत, अर्ज इनकॉन्टिनन्स आणि स्ट्रेस इनकॉन्टिनन्स. अर्ज इनकॉन्टिनन्स म्हणजे काय, की तुम्हाला बाथरूमपर्यंत जाईपर्यंत लघवी एवढ्या प्रेशरनी येते की कंट्रोल होत नाही आणि लघवी पास होऊन जाते. आणि स्ट्रेस इनकॉन्टिनन्स म्हणजे ज्याच्यामध्ये पिशवीच्या तोंडाचे मसल्स वीक होतात आणि जेव्हा तुमचं ॲब्डॉमिनल प्रेशर वाढतं, जसं की शिंकताना, खोकताना किंवा हसल्यानंतर तुमची लघवी पास होऊन जाते. हे कुणामध्ये कॉमनली आढळतं? तुमच्या डिलिव्हरी झाल्यानंतर ज्याच्यामध्ये पेल्विक फ्लोअर मसल्सवरती प्रेशर येऊन तुमचे मसल्स लूज होतात त्यांच्यामध्ये दिसतं. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांच्यामध्ये दिसतं. तसंच ज्यांची पाळी गेल्यानंतर हार्मोन्स कमी झाल्यामुळे मसल्स कमकुवत होतात त्यांच्यामध्ये दिसतं. किंवा काही पेल्विक फ्लोअरला इंजुरी झाली असेल, काही नर्व्स डॅमेज झाले असतील त्यांच्यामध्येही आढळून येऊ शकतं. यावरती काही ट्रीटमेंट आहे का? तर हो, फर्स्ट ऑप्शन किगल एक्सरसाइजेस, ज्याला म्हणतात पेल्विक फ्लोअर मसल एक्सरसाइज, ज्याच्यामध्ये आपण पेल्विक फ्लोअर मसल्स असे घट्ट आवळून धरतो एक 5 ते 10 सेकंडसाठी आणि सोडतो. असं दिवसातून 5 ते 6 वेळा करायचं. नंबर 2, तुमचं वजन कमी करायचं. नंबर 3, काही मेडिसिन्स आहेत ज्याच्यामुळे तुमचं इनकॉन्टिनन्स कमी होऊ शकतो. आणि फायनल ऑप्शन इज ऑलवेज सर्जरी. त्यामुळे यावर उपाय आहेत. हे तुम्ही लपवून ठेवून घरात बसू नका. लवकरच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि किगल एक्सरसाइजेस म्हणजे काय हे आपण पुढच्या पार्टमध्ये नक्की पाहूयात.